करून त्याला मान्यता देणार आहोत. म्हणजे विविध विषय आता नवनवीन विषय आपल्या अभियानात येत चालतात, पण मग हे प्रत्येक महिलापर्यंत पोहोचले पाहिजे. आता प्रत्येक महिला आता ग्रामसंघाच्या मीटिंग असो किंवा प्रभाग संघाची मीटिंग असो येतात का? नाही. मग त्यामुळे आपण वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली आहे. वेगवेगळे जे विषय असतात महिलांच्या बाबतीत किंवा आपले जे विषय झालेले असतात, कोणता निधी आहे, कसा प्राप्त करून द्यायचा, किंवा आणखी काही जे विषय असेल जे कार्यकारी समितीने किंवा पदाधिकाऱ्यांनी घेतलेले असते त्या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे आज, वर त्याला मान्यता प्राप्त करून द्यायची आहे. आपलं जे उमेद अभियान आहे ही एक संस्था आहे, सर्वांना माहिती आहे ना संस्था आहे म्हणून. ही एक संस्था आहे. या संस्थेचे जे धोरण असतात किंवा जी कार्यपद्धती असेल, निवडणूक असेल किंवा आर्थिक व्यवहार असेल किंवा लेखापरीक्षण अहवाल असेल किंवा वार्षिक अहवाल असेल, याच्यावर आज चर्चा होणार आहे. विविध नवीन विषय येणार आहे, त्याला मान्यता भेटणार आहे. नवीन पद्धती असतात किंवा नवीन नियम आलेले असतात. आता उपविधी म्हणजे काय, आपण ज्या समूहांना वेगवेगळा निधी देतो, ग्रामसंघाला वेगळा निधी देतो, उत्पादक गटाला वेगळा निधी देतो, पण त्याचे जर व्याजदरात बदल जर झाले, जर समजा आता पहिला व्याजदर असा असेल नंतरचा व्याजदर तसा असेल, किंवा आता आपण नवीन एक चालू केलेलं आहे सेवा सुरू, आता त्याची जर इथं म्हणजे मान्यता प्राप्त करायची आहे, पण मग असं थोडी की प्रभाग संघाचे पदाधिकारी आले किंवा ग्रामसंघाचे पदाधिकारी आले, त्यांनी निर्णय घेतला आणि तो सर्वांना मान्य आहे असं तर नाही. मग आपले सर्वसाधारण सभा घेण्याचा उद्देश काय आहे, तर आपले जे नवीन उपविधी आलेला आहे त्याच्यातील व्याजदर असेल किंवा आपल्या सेवा शुल्क चालू करण्याचे आहे त्याची आपण इथं चर्चा करून मान्यता घेणार आहोत. म्हणजे आता समूहातील प्रत्येक अध्यक्ष सचिव असेल किंवा त्या समूहातील सदस्य असेल त्यांना पण मान्य पाहिजे ना हा निर्णय. म्हणजे कार्यकारी समितीने घेतला हा निर्णय किंवा पदाधिकाऱ्यांनी घेतला किंवा त्यांच्या कार्यकारी समितीचे जे प्रतिनिधी असेल त्यांनी हा निर्णय घेतला, सेवा शुल्क चालू करायची आहे किंवा आपले व्याजदर वाढायचा आहे किंवा कमी करायचा आहे किंवा नवीन व्याजदर ठरवायचा आहे, पण सर्व महिलांना तो मान्य पाहिजे. मग आपल्या या सर्वसाधारण सभेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर नवीन व्याजदर असेल किंवा सेवा शुल्क असेल याचे नियम माहिती करून घ्यायचे व त्याला मान्यता द्यायची आहे. तसेच आपली जी कार्यकारी समिती आहे किंवा आपले जे प्रभाग संघाचे जे पदाधिकारी असतात किंवा त्याचे प्रतिनिधी असतात, आता प्रत्येक प्रतिनिधी असो किंवा पदाधिकारी असतो त्यांचं काहीतरी सेवा असते, म्हणजे त्यांचे 3 वर्ष 2 वर्ष असे काहीतरी सेवा असते. मग आता यांची जेव्हा सेवानिवृत्ती होती त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं, नवीन पदाधिकारी किंवा प्रतिनिधी तिथं ऍड करायचा असतो. मग नवीन प्रतिनिधीचे ऍड करायचे असेल म्हणजे नेमणूक करायची असेल किंवा एखादा जो पदाधिकारी असेल किंवा कार्यकारी समितीचे जे प्रतिनिधी असेल किंवा पदाधिकारी असेल म्हणजे त्यांना सेवानिवृत्त करायचं किंवा आपल्याला त्यांची नेमणूक करायची, याचा निर्णय हा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घेतला जातो. तसेच आपला जो वार्षिक कृती आराखडा असेल म्हणजे आपल्याला वर्षभरात काय काम करायचं आहे, कोणकोणते कामं वर्षभरात आपल्याला करून घ्यायचे आहे, समूहाकडून असेल किंवा त्या महिलांपर्यंत कोणते काम पोहोचवायचे किंवा ग्रामसंघाकडून किंवा आपलं जे उत्पादक गट असेल प्रभाग संघ असेल तर आपल्या वर्षभरात काय काम करायचं आहे याचा वार्षिक कृती आराखडा आपल्याला आज वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये तयार करायचा आहे. किंवा आपलं जे मागच्या वर्षीचा जो ताळेबंद आहे वार्षिक, म्हणजे आता जे आर्थिक वर्ष आहे आपलं ते झालेलं आहे, आता नवीन आर्थिक वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे, पण मागच्या आर्थिक वर्षात काय झालेलं आहे काय नाही झालं, आपल्याला नवीन वर्षात आणखी काय करायचं आहे याची मान्यता आपल्याला सगळ्यांच्या मते सर्वसाधारण सभेमध्ये करून घ्यायची असते. आता सांगा जर आपण फक्त कार्यकारी समिती असेल किंवा पदाधिकारी असेल प्रतिनिधी असेल कार्यकारी समिती यांच्यापुरतं मर्यादित ठेवली तर चालेल का? नाही. तर आपण समूहातील प्रत्येक सदस्याला किंवा आपल्या अध्यक्ष सचिवांना बोलून त्यांच्यावर प्रत्येक माहिती सांगून त्या विषयास आपण मान्यता प्राप्त करून घेण्यासाठी हा विषय त्याच्यासाठी आहे. आणि नंतर काय लेखापरीक्षक निवडीस मंजुरी प्रदान करणे, जे आपला समूहाचं ऑडिट होतं, जे आपलं ग्रामसंघाचं ऑडिट होतं आणि जे प्रभाग संघाचं ऑडिट होतं. आता ते प्रभाग संघाचं ऑडिट असो किंवा समूहाचं ऑडिट असो त्यासाठी एक ऑडिटर पाहिजे, म्हणजे कोण लेखापरीक्षक. पण तो लेखापरीक्षक निवडायचा आहे मग सर्वांच्या सहमतीने निवडला पाहिजे ना. मग त्याची निवड कधी आपल्याला आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये करायची आहे. आणि लेखापरीक्षणाचे जे अहवाल असतात म्हणजे आता जर समजा ग्रामसंघाचं ऑडिट झालं, तुमच्या समूहाचं ऑडिट झालं किंवा प्रभाग संघाचं ऑडिट झालं, पण त्याच्यामध्ये ऑडिटमध्ये काय चर्चा झाली, काय विषय निघाले, तर त्याची चर्चा आपल्याला आज ह्या सभेमध्ये करायची आहे. आपली जी कार्यकारी समिती आहे, जी पदाधिकारी आहे कार्यकारी समितीचे किंवा आपल्या प्रभाग संघाचे पदाधिकारी आहे किंवा कार्यकारी, त्याच्यानंतर
समूहांची बचत, शासनाचं अनुदान, बँकेचं कर्ज आणि काही आपल्या प्रभागासाठी वेगवेगळ्या योजना चालू आहे. म्हणजे उत्पादक गट असन, IFC असन, अवजार बँक असन, याचा सगळा जर एकत्रित विचार केला तर आपल्या प्रभाग संघामध्ये सगळी एकूण जी काही आर्थिक देवाणघेवाण चालू आहे ती 14,90,00,200 रुपयाची चालू आहे. प्रभाग संघाचे यांनी मान्यवरांना निवेदन द्यायचे. स्वागत. आरतीताई निवेदन घ्या. आणि त्यांचे निवडून आल्यापासून आपल्याला प्रभाग संघाच्या वतीनं सत्कार बी करायचा होता, पण आपण त्यांना स्वतंत्र न बोलवता आपल्या प्रभाग संघाच्या वार्षिक सभेलाच बोलवलं आहे. थोडी लेट झाली आमचीवाली. आम्ही मूल्यांकन केलं, प्रमाणपत्र, बक्षीस, चांगलं काम याचं आम्ही मूल्यांकन करून एकंदरीत सगळा कार्यक्रम आखला आणि मगच याचं निवेदन केलं आणि तुम्हाला बोलवलं. तर खरंच आपल्याला चांगले लोकप्रतिनिधी मिळालेले आहे. कारण की लोकप्रतिनिधींची जेव्हा आपल्याला साथ मिळेल तेव्हाच आपले जे मोठे स्वप्न आहे ते साकार होतील आणि ते साकार करतील अशी आपण सगळ्यांनी आशा बाळगू. आणि त्यांना आपल्याला वेळात वेळ काढून वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानू. सगळं टाळे वाजून त्यांचा सत्कार बी करू. स्वागत. उमेदीने वाढवली उमेद, उमेदीने वाढवली उमेद, नाही उरला मनात कुठलाही खेद, नाही उरला मनात कुठलाही खेद. वाटलंही नव्हतं कधी जीवन जगताना, वाटलंही नव्हतं कधी जीवन जगताना, घेईन मी सख्यांसोबत परिचय आणि प्रार्थना, घेईन मी सख्यांसोबत परिचय आणि प्रार्थना. आयुष्याच्या वळणावर सर्व काही विसरले होते, आयुष्याच्या वळणावर सर्व काही विसरले होते. मी माझ्या प्रपंचात कामात पूर्णपणे विरले होते, मी माझ्या प्रपंचात कामात पूर्णपणे विरले होते. विसर पडला होता मला माझ्याच अस्तित्वाचा, विसर पडला होता मला माझ्याच अस्तित्वाचा. वाटलंही नव्हतं कधी, वाटलंही नव्हतं कधी निर्णय असेल माझाही महत्वाचा, वाटलंही नव्हतं कधी निर्णय असेल माझाही महत्वाचा. पेन आणि वही आयुष्यात जसे पाहुणे झाले होते, पेन आणि वही आयुष्यात जसे पाहुणे झाले होते. आठवण आली शाळेची की पाण्याने डोळे ओले होत होते, पाण्याने त्या ठिकाणी आपल्याच घायगावचे जे काही ताई होत्या त्यांनी एक स्टॉल लावला होता. कदाचित तुम्हाला साडीचं वगैरे काहीतरी आहे विषय, बरोबर आहे का? मग हे असे छोटे छोटे उद्योग आपल्याला तयार कधी करायचे का? आपण नुसतं फक्त अंतर्गत कर्ज घ्यायचं आणि अंतर्गत वाटप करायचं आणि जे काही शासनाचे काही फायनान्सचे जे काही कर्ज घेतो ते थोडं दूर करायचं आणि मग अभियानातून कर्ज घ्यायचं, इथपर्यंत मर्यादित राहणं चालेल का? नाही चालणार. आपल्याला खऱ्या अर्थानं एक वेगवेगळे उद्योग आपल्याला तयार करायचे. या उद्योगाच्या माध्यमातून आपल्याला आपली जी काही आर्थिक पिळवणूक जी होती ती आपल्याला कमी करायची, त्याच्यातून आपल्या आर्थिक बाबी ज्या आपल्याला त्या मोठ्या करायच्या आहे. त्याच पद्धतीनं लोणीमध्ये, आता लोणी इंगळीची लोणी बरोबर आहे काय? आता बरंचसं सगळ्या जणांना माहीत असेल, त्या ठिकाणी एक अन्नभाऊसाठी एक गट होता आणि त्या गटाने मसाल्याचा एक पदार्थ तयार केलेला होता. काय केलेलं आहे? मसाल्याचा एक पदार्थ तयार केलेला आहे. मसाल्यामध्ये काय करायचं आहे, त्याच्यातून व्यवस्थित त्याची पॅकेजिंग, लेबलिंग वगैरे ह्या ज्या गोष्टी होतात ह्या गोष्टी त्यांनी माग आता या सिद्ध महोत्सवामध्ये जे 25 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारीपर्यंत जे काही आपल्याकडे 2026 मध्ये जो काही सिद्ध महोत्सव झाला, विभागीय महोत्सव झाला, त्याच्यामध्ये त्यांनी प्रथम पारितोषिक मिळवलं. काय मिळवलं त्यांनी? प्रथम पारितोषिक मिळवलं. सांगायचं तात्पर्य एवढं आहे का छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण त्याच्यातून त्यांचं उत्पन्नचं आता महिला सभा झाली माझ्याकडे 31 तारखेला. त्या 31 तारखेच्या सभेमध्येच त्यांना मी सहज बोलवलं होतं की तुम्ही या तुमचं प्रोडक्ट घेऊन आमच्या महिला पण बघतील आणि त्याच्यातून तुमचं काहीतरी आदर्श घेऊन त्या पुढे जातील. या पद्धतीने त्या धर्तीवर त्यांनी आणलं. तिथं मसाल्याचा पदार्थ ठेवला त्यांनी. त्या 2 तासामध्ये त्यांचं उत्पन्न 7,500 रुपयाचं होतं. विक्री किती झाली त्यांच्यावाली? तुमच्या आमच्यासारख्याच महिलांनी तिथं घेतलं. लक्षात येते? मग ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपल्याला त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहे. उपजीविकेचं खऱ्या अर्थानं आपल्याला साधन निर्माण करायचं असेल तर एक सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय, कर्ज घेतोय, कर्ज वाटप करतोय, इथपर्यंत ठीक आहे. परंतु जे काही वेगवेगळे जे काही प्रोडक्ट असतील ते तुमच्या गटाच्या माध्यमातून, आता सध्या महालक्ष्मी सर्व चालू आहे 2 तारखेपासून आपल्याकडे, बरोबर आहे.
2 तारखेपासून महालक्ष्मी सरस चालू आहे. तुम्हाला फक्त जायचं आणि तुमचं प्रोडक्ट तिथं विकायचं आहे किंवा जेवणाचे स्टॉल तुम्हाला तिथे लावायचे. मागच्या वर्षी एक जरूरचा गट गेला होता, त्यांनी 1,05,000 रुपये 15 दिवसात कमवले होते. 3 महिला होत्या, त्यांच्या वाट्याला 35,000 रुपये आले होते. हे सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्हाला पुढे निघावं लागेल. शासन तुमच्यासाठी आहे, बरोबर आहे का नाही? मग आपण बरेच वेळेस म्हणतो की एक मुलगा आहे समजा, मुलाला आपण जी काही आई ती आई जवळ कधी घेते किंवा तिला दूध कधी पाजते, हा एक प्रश्न आपल्या समोर उपस्थित होणं गरजेचं. कधी पाजते? कधी पाजते? भूक लागल्यावर किंवा तो रडायला लागल्यावर, बरोबर आहे का नाही? मग त्याच धर्तीवर तुम्हाला शासनाकडे तुमच्या या शिखर महिला प्रभाग संघाच्या माध्यमातून रडावं लागेल. काय करावं लागेल? रडावं लागेल. तेव्हाच तुमचं किंवा शासनाचं लक्ष तुमच्याकडं लक्षात येईल. सगळ्यात महत्त्वाचा विषय, जे आपले जे काही प्रतिनिधी होते तुमचे, की प्रभाग संघ आपले जे काही जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समिती सदस्य असतील, आपण तर पहिले हक्काने बोलत नव्हतो. आपल्याकडे ते समजा काही दिवसानं ते आले, समजा निवडणूक झाली, आपल्या मागं काही बरेच दिवसापासून निवडणूक नव्हती, परंतु आज तुम्ही त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतात, कारण तुम्ही त्यांना काय केलेलं आहे? मतदान केलेलं आहे, बरोबर आहे की? मग तुमचं ऑफिस असेल किंवा इतर काही गोष्टी असतील किंवा प्रशिक्षण असतील, ह्या सगळ्या गोष्टीचं जे काही उहापोह आहे तुम्ही त्यांच्याकडनं करणं गरजेचं आहे. आम्ही बोलण्यापेक्षा सगळ्या महिला तिथं जाणं गरजेचं आहे. आपल्या अध्यक्ष सचिव असतील, कोषाध्यक्ष असतील, गटाचे समूहाचे असतील किंवा उपजीविका सखी असतील किंवा इतर कोणी असेल, हे जे काही छोटे छोटे उद्योग जर तुम्हाला तयार करायचे असतील तर तुम्हाला त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या आता मागच्या जीपीच्या जीपी झाली त्या ठिकाणी माझ्या माहितीस्तोर आपल्या प्रभाग संघाला 40 लाख रुपयाचं एक ऑफिस आपल्याला प्राप्त होण्याची दाट शक्यता आहे. ती जीबीमध्ये त्याची नोंद झालेली, म्हणजे तो एक सोपा मार्ग आपल्या माध्यमातून म्हणजे आपल्याला ऑफिस मिळू शकतं. तो एक विषय. परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की आपल्या ह्या प्रभाग संघाला ते 100% ऑफिस मिळणार, याच्यात काही वाद नाही. परंतु आपले जे काही ग्रामसंघ आहे छोटे छोटे, बरोबर आहे का नाही? त्या ग्रामसंघ आज कुठेतरी आपण जर बघितलं, मीटिंग कुठे होते? मंदिरात होते, कुठेतरी उन्हात बसलेले असते, कुठेतरी शाळेत होते. त्या शिक्षकाच्या पुढं करायचं, त्या ग्रामसेवकाच्या पुढं करायचं, तो फोन उचलत नाही, तो शिपाई म्हणतो, तो ग्रामसेवकाला विचारा. ह्या ज्या गोष्टी आहे, आपल्या ग्रामसंघांना पण आपल्याला ऑफिस मिळणं फार गरजेचं आहे. शेवटी जाता जाता एवढंच सांगतो की शासनाचा किती जरी निधी आपल्याला प्राप्त होईल, याच्यापेक्षा जास्त निधी आपल्याला प्राप्त होईल, याच्यात काही वाद नाही, आणि तो पण तुमच्यापर्यंत पोहोचल, हा बी फार महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघितलेलं की 2-2, 3-3 कोटी रुपये प्राप्त झालेले आहे, परंतु खाली वाटप फक्त 50 लाख रुपये झालेले. किती झालेले? त्याच धर्तीवर जर आपण बघितलं तर आपल्याकडे 95% वाटप आहे. किती टक्के वाटप आहे? 95% वाटप आहे. मग या 95% वाटपाचं फक्त अंतर्गत देणं घेणं नसून त्याच्यातून वेगवेगळे उद्योग तुम्ही निर्माण करावे, अशी माझी इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे. आणि शेवटी जाता जाता एवढं सांगतो की ह्या शिखर महिला प्रभाग संघाच्या माध्यमातून तुम्ही आज जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा जी काही घडवली, त्याला भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचा प्रभाग संघ अशाच पद्धतीने थोडे जे काही चुका असतील त्या चुका ज्या आहेत त्या टाळून आपण सदैव पुढे जात राहावं, अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी माझे जागे घेतो. सगळ्यांचे धन्यवाद. करोना श्लोक चालू म्हणा त्यांना म्हणा मॅडम